फ्रेंड्स, वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड। हॅलो फ्रेंड, कसे आहात सर्व? मस्त ना आणि मस्तच राहा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ईश्वर चरणी प्रार्थना। आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आता नवीन वर्ष सुरू झाले, ते म्हणजे 2024। तर सगळ्यांना परत एकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी न्यू इयर। हॅपी न्यू इयर। तर आजचा टॉपिक पण व्हिडिओचा वेगळाच आहे आणि माझा पण लुक थोडासा वेगळा दिसत असेल, तेच म्हणजे की मी साडी घातलेली आहे। कारण जर रोज तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर रोज मी साडीमध्ये नसते। तर जसं की म्हणतात जसा देश तसा वेश, तर म्हटलं आज व्हिडिओचा टॉपिक पण आहे वेगळाच, तर आपण छान असं तुमच्यासमोर रेडी व्हावं। तर ही साडी मला कशी वाटते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि ही साडी मी टियाच्या बर्थडेसाठी घेतली होती, स्पेशल म्हणजे तिच्या फर्स्ट बर्थडेसाठी। कारण आमची तेव्हा थीम होती युनिकॉर्न थीम आणि त्याला मॅच होईल अशी मग ही साडी घेतली होती। तर चला, हा पार्ट वेगळा होता। ही काही 2023 मधली कलेक्शन मधली साडी नाहीये, दुसऱ्या आहेत, तर त्या तुम्हाला मी दाखवणार आहे। तर ह्या आहेत माझ्या अशा कलेक्शन मधल्या भरपूर अशा साड्या। तर कोणत्या कोणत्या आणि कशा कशा काय काय आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे। जास्त वेळ न घालवता आपण साडी दाखवायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी म्हटलं तर मागच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये सगळ्यात सुरुवातीला आमच्या घराचा वास्तुपूजा होती, म्हणजे नवीन घराचं पूजन होतं। तर त्यासाठी सगळीकडेच नवीन घरामध्ये जात असताना, प्रवेश करत असताना नवीन कपडे घेतात, पण मला साडी नाही घेतली। त्याचं कारण म्हटलं तर मला घालायची होती नऊवारी साडी, आणि नऊवारी साडी खूप जास्त घालण्यात येत नाही। माझ्याकडे ऑलरेडी एक नऊवारी साडी होती, तर मग मी ठरवलं की तीच नऊवारी साडी घालेन आणि त्यासोबत एक ब्लाऊज घेतलं मी दुसरं। पहिलं माझं जे साडीवरचं होतं ते ऑलरेडी होतंच, पण दुसरं घेतलं थोडासा वेगळा लुक येण्यासाठी, आणि मी ती नऊवारी साडी वेअर केली होती, त्यामुळे तेव्हा साडी काही घेण्यात आली नाही। आणि त्यानंतर मग आमच्याकडे एक लग्न होतं। लग्न म्हटलं की आपण साडी तर घेत होतच, तर मग लग्नासाठी म्हणून मी एक साडी खरेदी केली, तर ती तुम्हाला साडी दाखवते। पण त्याआधी की मी जास्त करून साड्या घेण्यात येत नाहीत, कारण जर असं जसं काही फंक्शन असेल, एखादा फेस्टिव्ह असेल, तसं काय असेल तर साडी घेण्यात येते। आणि मी डेली पण साड्या घालत नाही, त्यामुळे साड्यांचं कलेक्शन तसं तर पाहायला गेलं तर माझ्याकडे कमीच आहे। तर माझ्याकडे आता जी साडी आहे जी मी लग्नासाठी म्हणून घेतली होती, तर ती तुम्हाला दाखवते। आणि ती खूप ट्रेंडमध्ये होती साडी। सगळ्यात पहिल्यांदा 2023 मध्ये घेतलेली साडी म्हटलं तर ही आहे ग्रीन कलरची साडी, आणि याला असे गोल्डन काठ आहेत, म्हणजे जास्त नाही आहेत गोल्डन, म्हणजे कमीच आहे, पूर्ण काठ असे गोल्डन नाही आहेत। तर ही ती साडी आहे। तर ही आहे अशी साडी, खूप हे असे काठ आहेत, हे असे खूप ट्रेंडमध्ये काठ आहेत, तर त्यामुळे मग मी अशी घेतली होती। साडी घेताना असा विचार केला नव्हता की कशी घ्यायची आहे, पण नंतर अचानक डोक्यात आलं की माझ्याकडे अशा ग्रीन कलरची एकदम प्युअर ग्रीन आहे, हा एकदम म्हणजे कांदीचा पातीचा जो असा हिरवा म्हणतात तसा म्हणता येईल, तसा ग्रीन, आणि गोल्डन काठ पण छान दिसतात। तर त्यामुळे मी म्हटलं की चला अशीच साडी घेऊया। आणि याच्यामध्ये अजून 2-3 कलर होते, स्काय ब्ल्यू वगैरे, पण मला ग्रीन घ्यायचा होता म्हणून मग मी ही घेतला। आणि अशी साडी आहे, आणि साडी पण एकदम भरीव आहे, आणि सूत पण एकदम चांगला आहे, एकदम मऊ सूत आहे, बनारसी सिल्क जसं म्हणतात तशा टाईप म्हणता येईल। आणि पदर पण याचा एकदम भरजरी पदर आहे, पूर्ण असा गोल्डन पूर्ण जरी आहे याच्यावरती, हे बघा असा आहे, गोल्डन जरीचा पदर म्हणता येईल। अशा प्रकारे पूर्ण गोल्डन पदर आहे, खूप छान याच्यावरती अशी बघा मोराची डिझाईन आता उलटी दिसत असेल, अशा प्रकारे आहे। आणि ही साडी मला खूप आवडली होती। मी जेव्हा वेअर केली तेव्हा पण बऱ्याच जणींनी मला विचारलं की ही साडी कुठून घेतली। मी काही फोटोज टाकले होते तेव्हा, कितीला बसली, कुठून घेतली, आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज पण मी ट्रेंडिंगमध्येच स्टिच केलं होतं, त्यामुळे तर अजूनच सगळ्यांना आवडली। तर लगेच मी ब्लाऊज पण दाखवते, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की म्हणजे कोणत्या साडीवर आपण कशा पद्धतीचं ब्लाऊज स्टिच करू शकतो। तर शक्यतो माझे बॅक नेक जास्त काही वेगळे नसतात, नॉर्मलीच असतात। तर हे बघा असा मटका गळा जसा म्हणतात तसा मटका गळा याचा केलेला आहे मी, आणि स्लीव्स थोड्याशा वेगळ्या केलेल्या आहेत। तर हे बघा असा मटका गळा आहे, आणि समोरच्या साईडला नॉर्मलच आहे, आणि फक्त स्लीव्ह जे आहे थोड्याशा अशा किंचित पफ जे म्हणतात तसं तुम्हाला दिसत असेल, वाटलं तर मी ते साईडला फोटो पण लावेल जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल। लॉंग स्लीव्स ठेवलेले आहेत, लॉंग हात असे इथपर्यंतचे, आणि हे असे थोडेसे इथे पफ दिसतात, हे घातल्यानंतर उप येणार असं काही कळत नसेल। अशा प्रकारे या साडीवरचं मी लुक केला होता, आणि असं ब्लाऊज स्टिच केलं होतं। तर तुम्हाला ही साडी आवडली की नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। ही झाली आपली पहिली साडी। आता त्यानंतर मग फंक्शन वगैरे काहीच नव्हतं, आणि ही उन्हाळ्यामध्ये घेतली होती, आणि जास्त काही सण पण नव्हता, पण मला एक साडी घ्यायची होती, तर मग मी ती अशीच घेतली। तर ती म्हणजे ही आहे रेड कलरची,
म्हणजे थोडंसं जुनाच पॅटर्न आहे, हा काही नवीन पॅटर्न नाहीये. पण जसं मी पहिल्यांदा सांगितलं की माझ्याकडे साड्यांचं कलेक्शन जास्त नव्हतं, तर मी ही अशी चुनरी साडी सगळ्यांकडेच असते शक्यतो, म्हटलं माझ्याकडे पण एक असावी आणि रेड कलर असावा, म्हणून मी ही अशी चुनरीची साडी घेतलेली. एकदम ओल्ड मध्ये जशी चुनरी असते तशीच आहे ही सेम, पण मला एक घ्यायची होती अशी म्हणून मी घेतली. याचा पण मी तुम्हाला फोटो साईडला दाखवेल. आणि याची जी लेस होती ती नॉर्मलच लेस होती, पण मी स्वतः याला थोडीशी वेगळी लेस लावली आणि वेगळा लुक केलाय. ती म्हणजे बघा ही तुम्हाला दिसत असेल, असे ग्लास आहेत आणि येलो कलरचा आहे, तर ही अशी लेस लावली आणि ही साडीला थोडासा वेगळा लुक तयार केला, म्हणजे हेवी साडी झाली. ऑलरेडी ह्याच्यावरती पूर्ण प्रिंट असल्यामुळे ही हेवीच आहे, पण मी असं लावून थोडंसं वेगळा लुक तयार केला. आणि पदर वगैरे सगळं बांधणीचं असंच असतं, याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही. ब्लाऊज पण याचं ऑलरेडी भरलेलंच असतं, त्यामुळे काहीच नाही, एकदम नॉर्मल मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे. याचं पण हात पण मी जे आहेत स्लीव्स कमीच ठेवलेले आहेत, नॉर्मली अशा इतक्या आपल्या बाया केल्या आणि बस, बाकी काही नाही. ते बघा अशी नॉर्मली लेस होती, पण मी स्लीव्सला नाही लावली लेस, फक्त साडीलाच लेस लावली तशी. आणि अशा प्रकारे ही माझी दुसरी साडी होती. त्यानंतर मग रक्षाबंधन आलं, तर रक्षाबंधनमुळे मग भावाने मला साडी गिफ्ट केली, म्हणजे माझ्याच चॉईसची साडी आहे, फक्त तो म्हटला की तू घे तुला जशी पाहिजे तशी. तर आत्ता पण सगळ्यांना ते पण माहिती आहे की असे काठ भरपूर ट्रेंडमध्ये आहेत, तर ते म्हणजे हे काठ, हे बघा हे असेवाले. आणि मग अशी पण एक मला घ्यायची होती आणि मला हा कलर पण खूप आवडला, डाळिंबी कलर म्हणता येईल, लाल मधलाच आहे पण थोडासा वेगळा आणि वेगळीच शायनिंग पण तुम्हाला जसं की दिसत असेल. आणि पूर्ण प्लेन साडी आहे, सिंपल मध्येच घेतली, कारण जसं मी म्हटलं की मी जास्त काही साड्या घालत येत नाहीत, तर काठपदर जर एकदा घातली तर परत परत जास्त रिपीट पण नाही करू वाटत, त्यामुळे सिंपल मध्येच घेतली की कधी पण घालता येईल आणि याच्यावरती वेगवेगळे लुक क्रिएट करता येतील, जास्त हेवी नको, म्हणून ही अशी साडी घेतली. पूर्ण रेड कलरची प्लेन साडी आहे, फक्त याला अशी काठ आहेत, अशा प्रकारे आहे. आणि याचं पण ब्लाऊज मी खूप छान पद्धतीने स्टिच केले, ब्लाऊज मला याचा जास्त आवडला, त्यामुळे मग मी ही साडी घेण्याचा विचार केला. तर ते म्हणजे असं सिल्वर मध्ये पूर्ण ब्रोकेडचं ब्लाऊज आहे, तर हे बघा हे असं. आणि याचा जो आहे नेक तो मागचा मी मटकाच ठेवलेला आहे आणि हे अशी याच्यावरती लावलेत रेड कलरचेच साडीच्या कपड्याचे, जेणेकरून उठून दिसेल. आणि लॉंग स्लीव्ज करून स्लीव्जला पण हे असं लावले, तर जेणेकरून हे बघा उठून दिसेल. तर अशा प्रकारे हे ब्लाऊज पण शिवले, याचा पण लुक खूप छान दिसतो आणि मला तर ही खूप जास्त आवडलेली साडी आहे, खूप जास्त म्हणजे खूपच जास्त आवडली. तुम्हाला पण ही आवडली की नाही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. माझी तर खूप फेवरेट साडी आणि हा ब्लाऊज कशावर पण मॅच होतो, त्यामुळे पण मी जास्त प्रेफर केली. त्यानंतर आलं ते म्हणजे दसरा दिवाळी. तर दसरा दिवाळीला पण एवढं काही कपडे वगैरे घेण्यात येत नाही, पण मी म्हटलं की चला असावी एक सिंपल मध्ये, मला ही पण आवडली. तर ही तसं करू नको, ऑनलाईन घेतलेली साडी, प्रिंटेड आहे, वारली प्रिंट जसं म्हणतात तशी आहे. आणि माझ्याकडे ग्रे कलर पण नव्हता, एक होता पण अजून एक असावा म्हणून मी हा घेतला. ही अशी पूर्ण ह्याच्यावरती प्रिंट आहे, याचा पण मी फोटो साईडला दाखवेल. आणि म्हणजे ग्रे कलरची साडी आणि पिंक असं कॉम्बिनेशन आहे, तर असं आहे वरती आणि खालती थोडीशी मोठी प्रिंट, हे असं. ही पण एकदम चोपून साडी बसते, पण ही कॉस्टली पण कमी आहे आणि जास्त दिवस टिकणारी साडी नाहीये. अशा प्रिंटच्या साड्या ऑनलाईन घेतल्या, कारण ही जास्त वेळा नाही वापरायची, खूप कमी वेळाच वापरण्यात येते असं पण, त्यामुळे मग मी ही अशी कमीच प्राइसची घेतली, जेणेकरून थोडीफार जरी माझा यूज झाला तरी बस होईल. आणि याचं जे पदर आहे ते बघा असं आहे, पूर्ण भरून ऑरेंज कलर आहे मध्ये आणि पिंक कलर वगैरे असं सगळं मिक्स करून असा पदर आहे याचा. तर ही अशा प्रकारची साडी आहे. याचा ब्लाऊज जसे की आता तुम्हाला दिसत असतील काठ जे आहेत तर ते पिंक कलरचे आहेत, त्यामुळे ब्लाऊज पण पिंकच आला. याचा मी विचार करत होते ब्लाऊज स्टिच करू की नको, पण फायनली मी ब्लाऊज स्टिच केला. म्हटलं पिंक कलर आहे तर चला काही हरकत नाहीये. तर याचा मी अशा प्रकारे थोडासा वेगळा नेक केलेला आहे मॅटचा, हे बघा हे असं दिसत असेल. आणि स्लीव्जला पण हे असंच आपलं पान जसं म्हणता येईल तसा शेप तसं केलंय आणि स्लीव्जला पण तसंच केलं, पण हे खूप जास्त मोठं झालं त्यांच्याकडून, सो मी इथे अशा नंतर आतमध्ये त्यांनी असं लावले. तरी असं आहे, मी जेव्हा आता घातलेलं एक पिक असेल तो तुमच्यासोबत शेअर करेल, म्हणजे तुम्हाला पण आयडिया येईल की कसं आहे ॲक्च्युली. तरी असं येतं पूर्ण आपल्या स्लीव्जवरती, लॉंग स्लीव्ज ठेवले आणि असा जसा मोठा पानाचा आकार म्हणता येईल तसा आकार दिलेला आहे बॅक साईडला पण आणि स्लीव्जला पण, हे सेम तसंच आहे. त्यानंतर म्हटलं तर दिवाळीसाठी पण मग घ्यायची म्हणून एक घेतलेली आहे साडी.
तर ही आहे, ही पण साडी काठपदरमध्येच घ्यावी म्हटलं, कारण आता 2-3 झाल्या मग नॉर्मलमध्ये अजून एखादी काठपदर असावी म्हणून दिवाळीमध्ये ही साडी घेतली मी. असा डार्क पिंक कलर आहे बघा. ही पण पूर्ण भरीव साडी आहे आणि याचे पण असे मोठे मोठे काठ आहेत. मोठ्या काठाची माझ्याकडे साडी नव्हती म्हणून मग मी ही घेतली. हिचे पण शायनिंग खूप छान आहे. ही मी ऑनलाईनच घेतलेली आहे साडी. आणि ही पण साडी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. मला तर खूप आवडते. आणि याचा पदर जो आहे तर तो पदर असाच पूर्ण आहे भरीव, असा पूर्ण पदर भरीव आहे एकदम. आणि मोठे मोठे असे पॅरेट आहेत त्याच्यावरती बघा, उलटे दिसत आहेत. असं खूप छान आहे याचा पदर. घातल्यावर ही पण साडी खूप छान दिसते. आणि ऑनलाईन मागितली आहे, म्हणजे कमी जास्त वगैरे जास्त काही नाही. खूप मोठी लांब रुंद साडी आहे, त्यामुळे ज्यांना कोणाला घ्यायची त्यांनी प्रेफर करू शकता. तुम्ही ही साडी नक्कीच घेऊ शकता. त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे ते पण असंच ब्रोकेट पूर्ण कॉन्ट्रास्टमध्ये आले, जसं की काठ आहेत तसे पूर्ण. तरी असं आहे. आणि मी अशा प्रकारचं स्टिच केलं आहे बघा, अशा स्लीव्ज आहेत. आता हे मी ब्लाऊज घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजचा फोटो नाही आहे माझ्याकडे, फक्त साडीचाच आहे. तर हे बघा, कारण दिवाळी झाल्यानंतर हे ब्लाऊज शिवले. आणि मागचा जो नेक आहे तो असा नेक केलेला आहे, म्हणजे असं इथं हे मटका टाईपच थोडंसं क्रॉसमध्ये असं नेक आहे. आणि हे असं फुल म्हणता येईल, तर असं लावून बटन लावले असं आहे. आणि हे घातल्यावर पण छान दिसेल, पण आता घातलेलं नाही आहे त्यामुळे कळणार नाही, पण तरी थोडंफार कळालं असेल. तर असं करून हे स्लीव्ज बंद केले. आणि अशा प्रकारे हे ब्लाऊज आहे. हे पण ब्लाऊज छान आहे. आणि आता राहिली अजून एक सगळ्यात लास्ट साडी, ती म्हणजे भाऊबीजेला पण मग भाऊ म्हटलं तुला काय घ्यायचे ते घे, तर ती पण मी साडी घेतली. ही साडी घातलेलीच नाही अजून, आता मी घालेल ती तेव्हा तुम्हाला कळेलच. तर ही पण साडी खूप छान आहे, साधी आणि सिंपल मधूनच घेतली मी. तर ही एकदम प्लेन मध्ये आहे. थोडीशी म्हटलं फंक्शन असेल कुठलं नाईटचं वगैरे तर तेव्हा पण वापरता येईल. तरी अशी आहे. आणि याच्यावर बघा पूर्ण ब्लॅक साडी आहे, माझ्याकडे अशामध्ये ब्लॅक नव्हती, पूर्ण ब्लॅक साडी. आणि ह्याच्यावरती व्हाईट लाइनिंग आहे. थोडासा वेगळा लुक आहे साडीचा म्हणून मी साडी प्रेफर केली. आणि पदराला असे हे लटकन आहेत, म्हणजे गोंडे आहेत अशा प्रकारचे. बाकी काहीच नाही, फक्त प्लेन साडी आणि असं लाइनिंग आहे. ही नाईटसाठी पार्टीसाठी खूप छान दिसेल म्हणून मी अशी वेगळी साडी प्रेफर केली. आणि ब्लॅक म्हणलं तर सगळ्यांना माहिती आहे ब्युटिफुलच असणार, म्हणून मग मी ही साडी घेतली. याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो ब्लाऊज थोडासा वेगळा आहे, त्यामुळे पण मी अजून प्रेफर केली. तर तो आहे असा ब्लाऊज. हा पण ब्लाऊज झालं नाही तर मी व्हिडिओ बघ थांब. तर हे बघा असा आहे याचा ब्लाऊज. हा जाग शियाली म्हणून बघा, ह्याचा ब्लाऊज जो आहे तो असा आहे एकदम वेगळा, म्हणून पण मी साडी घेतली. आणि याचे जे स्लीव्ज आहेत काहीच जास्त डिझाईन नाही केली, कारण ऑलरेडी ब्लाऊज भरीव आहे आणि एकदम छान आहे. नॉर्मली लॉंग स्लीव्ज ठेवलेले आहेत. आणि बॅक नेक असा केलेला आहे थोडासा वेगळा. हे बघा हे असा केलेला आहे. तर हे पण छान आहे. असं करून गोल्ड मध्ये खाली असं छोटंसं फुल बनवून लावले. तर हा कसा वाटला ब्लाऊज तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. तर हे माझ्या साड्यांचं कलेक्शन होतं. आणि नाही म्हणत माझ्याकडे भरपूर अशा साड्या झालेल्या आहेत. तर त्या म्हटलं तर 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हो 6 साड्यांचं कलेक्शन झालेलं आहे. नाही म्हणत मी नाही घालत तरी पण. तर हे होतं माझं 2023च्या साड्यांचं कलेक्शन. तर यातली तुम्हाला कुठली साडी आवडली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि ब्लाऊजची डिझाईन पण कोणती आवडली, कोणता ब्लाऊज मी स्टिच केलेला आवडला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि साड्यांचं जर कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे अजून असेच नवनवीन आणि छानसे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. भेटूया अजून एका अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा. आणि परत एकदा सर्वांना तुम्हाला हे नवीन वर्ष खूप आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ. बाय.